श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरातळवटी नरसिंहयोगी कृष्णतटी परमशांती सुखासभोगी। ध्यानस्थ होवुनी समस्त चरित्र पाहे अनन्य जो शरण इच्छित देत आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्तात्रेय जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने दत्त हे दैवत नेमकं काय आहे हे समजून घेत असताना सकल दत्त भक्तांच्या मनोभावना दत्त जयंती उत्सवामध्ये काही ना काहीतरी सेवा आपल्याकडनं घडावी। मग ते गुरुचरित्राच्या ग्रंथाचं पारायण म्हणून असेल, दत्त मंदिरामध्ये रोज जाऊन 108 प्रदक्षिणा करणं असेल, एखाद्या दत्तस्थानी जाऊन लघुरुद्राभिषेक असेल, तिथल्या स्थानदेवतेची महापूजा आपल्या हातून घडावी अशी इच्छा असेल, कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने दत्त महाराजांच्या नामाचं त्यांच्या रूपाचं चिंतन सदैव घडावं या भूमिकेतून दत्त भक्त भारावलेल्या स्थितीमध्ये दत्तात्रेयांचं स्मरण करीत असतात। हे दत्त नेमके कोण आहेत तर दत्त हे परब्रह्म आहेत। गुरु एव परमब्रह्म, गुरु साक्षात परब्रह्म असं जे काय आपण वर्णन करतो त्याप्रमाणे दत्तात्रेय परब्रह्म स्वरूप आहेत। निरगुण निराकार निरावयव शुद्ध बुद्ध नित्य मुक्त स्वभावाचे त्रिपुत्र दत्तात्रेय। पण असे दत्तात्रेय व्यक्तरूपानं जन्माला आले। महाराज म्हणतात, काल आपण टेंबे स्वामींच्या शब्दांचा आधार घेतला होता बघा। महाराज असं म्हणतात की नरा म्हणजे तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत, नरा दत्तगुरु हे परब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहेत ते। दत्त गुरु वाचुनी किमपि नाही जनी, दत्त गुरु वाचुनी किमपि नाही जनी, दत्त गुरु वाचुनी सुरहिनो हे। दत्त गुरु वाचुनी काय फल वाचुनी, जाय फळ सोडुनी भोगिता हे। नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे। माय फळ पाजिते काय फळ होयते, जाय फळ पुण्यते भोग नासे मोह फळ दे त्यजुनी। टेंबे स्वामींची भाषा आहे बघा। काय फळ, माय फळ, जाय फळ, कशा पद्धतीचे शब्द वापरलेत। माय फळ पाजिते काय फळ होयते, जाय फळ पुण्यते भोग नासे मोह फळ दे त्यजुनी नाही फळ याहुनी। मोह फळ दे त्यजुनी नाही फळ याहुनी, म्हणून तू दत्त गुरु पाद पाहे। नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे। भोग खोटा नको योग ताठा नको, भोग खोटा नको याग ताठा नको, योग ताठा नको भरून स्नेहे धरी विमोहे। दत्त गुरु चित्तन, दत्त गुरु वाचुनी चित्तन धरी जनी, दत्त गुरु घे मनी भरून राहे। या युगी साधने वावुगी गुरु विणे, ना उगी तू शिणे शास्त्र मोहे। दत्त गुरुदेव हा दत्त गुरु तारिहा, दत्त गुरुदेव हा दत्त गुरु तारिहा। स्वानुभवे वासुदेव वदेहे, स्वानुभवे वासुदेव चिवदेहे। नरा दत्त गुरु हे परब्रह्म आहे। महाराज असं म्हणतात, भरभरून सांगतात आपल्याला। ते म्हणतात
दत्तगुरु वाचुनी साधने वावुगी गुरुविणे, या युगी साधने वावुगी गुरुविणे, ना उगी तूषिणे शास्त्र मोहे, दत्तगुरु देव हा दत्तगुरु तारिहा, स्वानुभवे वासुदेव हे चिव बोले. महाराज म्हणतात की ते देव पण आहेत, गुरु पण आहेत आणि दत्त म्हणजे देतात. काय देतात? आनंद देतात. असा विषय आपण पाहिला. सज्जन हो, निर्गुण निराकार निरावयव परब्रह्म साकार झालं. जेव्हा एखादा मोठा माणूस आपलं मोठं तत्व टाकून सामान्य स्थिती धारण करतो, त्यावेळेला त्याच्या आगमनाची उत्सुकता सगळ्यांना लागते. एखादा बड्यापैकी बडा असा श्रीमंत व्यक्ती आपला सर्व मोठेपणा टाकून जेव्हा सर्वसामान्यांच्यात सहभागी होतो, आपण निरंतरपणे त्यांचं कौतुक करतो. जर व्यवहारात हे आपण करतो तर निर्गुण निराकार निरावयव अशी शुद्ध बुद्ध नित्यमुक्त परमात्म स्वरूप असलेलं ते स्वरूप टाकून तुमच्या माझ्यावरती कृपा करण्यासाठी देह धारण केला. केवढी मोठी गोष्ट आहे, केवढे मोठे उपकार आहेत. दत्त हा अवतार झालाच नसता तर आपण नाव कोणाचं घेतलं असतं? बघा, कलियुगाचं दैवत जर कोण असते तर कलौ श्रीपाद वल्लभा, कृते जनार्दनो देवस्त्रेतायाम रघुनंदनः, द्वापरे रामकृष्णौच कलौ श्रीपाद वल्लभा. श्रीपाद वल्लभा असं जरी श्लोकात म्हटलेलं असलं तरी कामम कल्पद्रुमो ह्येष साधु वृंदानुसेवितः, दत्तात्रेयो महायोगी कलौ श्रीपाद वल्लभा, असंही रंगावधूत महाराज म्हणून ठेवतात. मला काय सांगायचं आहे आपल्याला आजच्या दिवशी, की दत्त हा अविनाशी अवतार झाला. कोणाच्या पोटी झाला? अत्री अनसूयेच्या पोटी झाला. मग आता अत्री कोण आहेत? अनसूया माता कोण आहे? हे नको का समजावून घ्यायला? त्यांचा आश्रम कुठे होता? त्यांनी साधना कशी केली? हे नको का समजावून घ्यायला? आपण उद्याच्या चरित्राख्यानामध्ये अत्री महामुनी कोण होते, त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन कसा होता, त्यांचा पारमार्थिक अधिकार कसा होता, या सगळ्या गोष्टी आपण क्रमाक्रमाने उद्याच्या दिवशीच्या चरित्राख्यानामध्ये पाहूया. आज इथेच वाणीला विराम देऊ. दत्त जयंतीपर्यंत जितका दत्तनामाचा जयघोष आपल्याला जाता येता उठता बसता करता येईल तेवढा करूया. दत्तात्रेयांच्या चरणांचं चिंतन करूया, दत्तनामाचं दत्त स्वरूपाचं चिंतन करूया आणि आज इथेच वाणीला विराम देऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.